नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहेत, काही महत्त्वाचे प्रश्न, तर ते मी तुम्हाला दाखवतोय. बघा मित्रांनो, आता हे प्रश्न येतील की नाही मला माहिती नाही, परंतु थोडेसे डोळ्याखालून घालवा, कारण काही महत्त्वाचे असतात की कदाचित आला एखादा तर म्हणजे नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा तुम्हाला समजेल. पण आपण बघूयात की आतापर्यंत काही 3 मार्काचे 4 मार्काचे कुठले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले होते ते तुम्हाला दाखवतो. बघा या ठिकाणी जे स्क्रीनवरती तुम्हाला हळूहळू दिसतील, हा जो या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेला आक्षेप लिहा. जीवनसत्वे म्हणजे काय, त्याचे 2 प्रकार लिहा. लैंगिक आरोग्यासाठी काळजी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी लागते, हे थोडंसं पॉज करून तुम्ही या ठिकाणी वाचू शकताय. आता मी काय बोलत नाही, फक्त आपण बघूयात या ठिकाणी एक एक प्रश्न. तर बघा मित्रांनो, हे काही प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता हे येतील नाही येतील मला माहिती नाही, परंतु हे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले होते. तर याच्यातले जे येत नाही एकदा डोळ्याखालून घालून, म्हणजे जेणेकरून आला एखादा प्रश्न तर आपल्याला थोडासा फायदेशीर ठरेल. पण नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात राहील. आणि त्याचबरोबर मित्रांनो, याच्या अगोदर आपण टिपा लिहा. काही बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या टिपा लिहा, एक्सप्लेनेशन सहित घेतलेल्या आहेत. टिपा लिहा, कारणे द्या, आणि काही बोर्डाच्या परीक्षेला आलेले महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. त्याच्या 3 व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तर त्या बघा. ते येतील नाही येतील मला माहिती नाही, परंतु बोर्डाच्या परीक्षेला आलेले ते सगळे प्रश्न आहेत. तर ते तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता, आणि त्या अनुषंगाने तुमची तयारी जर झाली असेल तर काही हरकत नाही. तर माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. तुमचा पेपर नक्कीच चांगला जाईल. कॉन्फिडेंटली लिहा. पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल चांगल्या प्रकारे, पुस्तकातल्या संकल्पना जर समजून घेतल्या असतील तर नक्कीच तुम्हाला पेपर चांगला जाईल. बाय मित्रांनो, ऑल द बेस्ट.